नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर राघव चड्डा सर्वांना माहीतच आहे, खासदार ज्यांनी आता सध्या संसद भवनामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांवरती, ज्वलंत अशा प्रश्नांवरती मुद्दे मांडताना आपल्याला दिसून येतो आहे। खरं तर अशाच एका मुद्द्याला अनुसरून पुन्हा एकदा आपल्या भारतातील जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न आपले खासदार राघव चड्डा यांनी केलेला आहे। नेमकं काय मागणी केलेलं आहे संसदेमध्ये आपण पाहूया। खरं तर जे डेटा आपण वापरतोय मोबाईलसाठी, लॅपटॉपसाठी, ते डेटाचे पैसे आपण देतो, मग न वापरलेला डेटा रात्री 12 नंतर का संपतो? हा सवाल, हा प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा संसद भवनामध्ये संपूर्ण उपस्थित सर्वांसमोर या ठिकाणी मागणी केलेला आहे। खरं तर आपण रोजचा 1.5 म्हणजे 1.5 GB किंवा 2 GBचा डेटा पूर्ण पैसे देतो, पण जो डेटा वापरत नाही तो पुढच्या दिवशी मिळत का नाही? पुन्हा प्रश्नचिन्ह। ग्राहकांचे पैसे आणि फायदा कंपनीचा हा कोणता न्याय आहे? पुन्हा एकदा शासन दरबारी हा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे। खरं तर हे सवाल उपस्थित करणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं होतं। मित्रांनो, जग डिजिटलायझेशन होत आहे। एकीकडे जग हे डिजिटलायझेशन होत असताना दुसरीकडे सर्वसामान्यांचं फसवणूक कशा पद्धतीने होतो आहे, ग्राहकांकडून कशा पद्धतीने कंपनी पैसे आकारत आहे, ते कुणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं। आणि त्याच आवाजाच्या स्वरूपात खासदार राघव चड्डा यांनी सर्वसामान्यांचा आवाज जणू मंत्रालय त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। राघव चड्डांना तुमचं किती सपोर्ट आहे नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करून सांगा। मंडळी, गप्प बसू नका, यावर काहीतरी बोला, असं देखील आपल्याला खासदार राघव चड्डा यांनी निमंत्रण केलेलं आहे। खरं तर या ठिकाणी रात्री 12 नंतर हा जो न वापरलेला डेटा आहे तो का संपतो, असा सवाल या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। या सवालाशी तुम्ही कितपत सहमत आहात नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा। असेच पुन्हा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।